गुड आफ्टरनून श्रीयुत नियोगी. गुड आफ्टरनून. रुद्रशेखर पुढे आला आणि त्याने सोमानींच्या समोरील खुर्ची ओढली. एक मोठं ऑफिस टेबल त्यांच्यामध्ये होतं. ती खोली वातानुकूलित होती आणि त्यामुळे बाहेरचे काहीही आवाज आत येत नव्हते. एक इलेक्ट्रॉनिक घड्याळ स्तब्धपणे वेळ दाखवत होतं. हिरालाल सोमानी बोलू लागले. तू ते चित्र आणलंस का? सरळ उत्तर देण्याऐवजी रुद्रशेखरने दुसराच प्रश्न विचारला. हे चित्र तुला दुसऱ्या कोणासाठी तरी खरेदी करायचं आहे, होय ना? हिरालालने उत्तर दिलं नाही. रुद्रशेखर पुढे म्हणाला, जो ते प्रत्यक्षात विकत घेणार आहे त्याचं नाव आणि पत्ता घेण्यासाठी मी आलो आहे. हिरालालचे डोळे रुद्रशेखरवर खिळून राहिले होते. त्याने पुन्हा अत्यंत थंडपणे विचारलं, नियोगी, मी तुला पुन्हा एकदा विचारतोय, तू चित्र आणलं आहेस का? तू ते सांगणं माझ्यावर बंधनकारक नाही. मग तुला हवी असलेली माहिती तुला देणं हेही माझ्यावर बंधनकारक नाही. सोमानी, पुन्हा एकदा विचार कर. रुद्रशेखर उडी मारून पुढे झाला. त्याच्या हातातील पिस्तूल त्यानं सोमानींवर रोखलं. सांग सोमानी, धापा टाकत तो म्हणाला. मला समजलं पाहिजे. मला त्याचं नाव हवंय. आज, आत्ता. सोमानी पटकन पुढे झुकला आणि त्यानं आपल्या उजव्या गुडघ्याने टेबलाखाली लावलेलं पांढरं बटन दाबलं. ताबडतोब रुद्रशेखरच्या मागचा दरवाजा उघडला आणि 2 माणसं आत आली. त्याला काही समजायच्या आतच त्यातील एकाने रुद्रशेखरचा उजवा हात पकडला आणि त्याच्या हातातील पिस्तूल काढून घेतलं. दुसऱ्याने त्याचा डावा हात पिरगळत त्याच्या पाठीमागे नेला. नियोगी, आता त्याचा काही उपयोग नाही. तुला माहिती आहे की आता तुझी सुटका नाही. ही 2 माणसं तुझ्या बरोबर येतील आणि हॉटेलवरून ते चित्र घेऊन येतील. त्यांना प्रतिकार करण्याचा मूर्खपणा तू करणार नाहीस अशी मला आशा वाटते. 20 मिनिटांनंतर एक टॅक्सी सदर स्ट्रीटवरच्या एका हॉटेलपाशी उभी राहिली. त्यातून रुद्रशेखर आणि ती 2 माणसे बाहेर पडली आणि आत शिरली. असं वाटलं होतं की आपल्या 2 मित्रांना आपल्या खोलीत घेऊन चालला आहे. पण त्यातील एकाचा हात त्याच्या खिशात होता. तो हात पिस्तुलीवर धरलेला होता. अशी कुणालाही कल्पनाही करता आली नसती. ते 19 नंबरच्या खोलीत शिरले. पिस्तूल बाहेर आलं. आपल्याला काही करता येऊ शकत नाही याची रुद्रशेखरला जाणीव होती. उपासा टाकत त्याने पलंगावरची सुटकेस उघडली आणि त्यातील वर्तमानपत्रात गुंडाळलेला तो पातळ बोर्ड बाहेर काढला. ज्या माणसाचा हात मोकळा होता त्याने ते त्याच्या हातातून हिसकावून घेतलं आणि त्याचं वेष्टन फाडलं. यशूचा शांत चेहरा त्याच्या समोर एकाग्रतेने पाहत होता. त्याने ते चित्र पुन्हा गुंडाळलं. नंतर शांतपणे पुढील हालचाली करत त्याने खिशातून एक रेशमी हातरुमाल बाहेर काढला आणि रुद्रशेखरच्या तोंडावर बांधला. क्षणार्धात रुद्रशेखर जमिनीवर आडवा पडला आणि बेशुद्ध झाला. त्याला नायलॉनच्या दोरीने बांधून ते दोघं बाहेर पडले. हे सर्व करायला त्यांना 5 मिनिटांपेक्षा कमीच वेळ लागला. ते पुडकं सोमानींच्या हातात पोचवायला त्यांना आणखी 15 मिनिटं लागली. त्यांनी त्या चित्रावर एक नजर टाकली आणि ते एकाच्या हातात परत देत म्हणाले, ते नीट बांध. नंतर ते दुसऱ्याकडे वळले. मला तातडीने एक तार करायची आहे. ताबडतोब पार्क स्ट्रीटवरच्या टपाल कार्यालयात जा आणि तार घेऊन ये. अशी त्याला सूचना केली आणि कागदावर घाईघाईने खरडलं. ते असं होतं, श्री वॉल्टर क्रिकोरियन, क्रिकोरियन एंटरप्राइजेस, 14 हेनेसी स्ट्रीट, हाँगकाँग. शनिवार दिनांक 9 ऑक्टोबरला पोचतो आहे. सोमानी.